ज्यांना तुम्ही जिजाऊ म्हणता, आज मी तुमच्या समोर बोलते कारण माझ्या स्वप्नांनी इतिहास घडवला आणि माझ्या विचारांनी स्वराज्यासाठी मार्ग दाखवला। मी एक आई होते, पण फक्त घरातील आई नव्हे तर स्वराज्य घडवणारी आई। मी शिवाजींना नुसता जन्म दिला नाही तर त्यांना घडवलं, शिकवलं आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला। संकट आली, शहाजीराजांना दूर पाठवलं गेलं, पण मी कमजोर झाले नाही कारण स्त्रीचा स्वाभिमान कधीच हार मानत नाही। मी रामायण महाभारत सांगून शिवाजींना नुसता धर्म शिकवला नाही तर त्यांना न्याय, शौर्य आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला। माझ्या डोळ्यात एका राजाचं स्वप्न नव्हतं तर एका स्वराज्याचं स्वप्न होतं, जिथे प्रत्येक माणूस मोकळा श्वास घेईल। आजच्या मुलींनी, महिलांनी आणि आईंनी हा विचार स्वीकारायला हवा की आपण फक्त कुटुंबाचं पालन करणाऱ्या स्त्रिया नाही तर समाज घडवणाऱ्या शक्ती आहोत। संकट येतील, संघर्ष होईल, पण जिजाऊंचा आत्मा जर तुमच्यात असेल तर तुम्ही कधीच हार मानणार नाही। मी जिजाऊ बोलते, जगाला सांगते की स्त्रीची ताकद ओळखा, तिचा आदर करा आणि तिला तिचं स्वराज्य घडवू द्या। स्वाभिमान आहे माझं शस्त्र आणि संस्कार आहे माझा वारसा। धन्यवाद। जय शिवाजी, जय शिवराय। जाता जाता चारोळी सांगून जाते, ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे। सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे। धन्यवाद।